महाराष्ट्र सरकार कुठे गेलं म्हणून ते गुजरातला गेलेलं सरकार आहे, ते पुन्हा महाराष्ट्राचं स्वाभिमानी सरकार करायचं आपल्याला. त्या महाराष्ट्रासाठी स्वाभिमानी सरकारसाठी तुम्हाला एकच सांगतो, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी दीपेश म्हात्रेचा तरणा बाण दणकट उमेदवार दिलाय. त्या उमेदवारासाठी तुमच्या पहिली मनी मशाल पेटवा, मनी पेटवा मशाल, उरी पेटवा मशाल, घरोघरी पेटवा मशाल. ही मशाल विचारांची आचारांची आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, महाराष्ट्राच्या स्वावलंबनाची आहे. मनी पेटवा मशाल, उरी पेटवा मशाल, घरोघरी पेटवा मशाल. अशी पेटवा मशाल की दीपेश म्हात्रेंचा विजय होऊ द्या. विशाल 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 तो विजय तो आपण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. आणि तुला सर्वांना एकच सांगतो, एकच घोषणा माझ्यावरून द्या. ताई तुझी निशाणी, दादा तुझी निशाणी, दादा तुमची निशाणी, दादा तुमची निशाणी, काका तुमची निशाणी, दादा तुमची निशाणी, मध्ये राहणाऱ्यांची निशाणी, शेजारी राहणाऱ्यांची निशाणी, डोंबिवली घरांची निशाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब, धन्यवाद. प्रचंडरित्या काय सांगाल? राज्यकर्त्या कोणत्या लायकीच्या जनतेला खड्ड्यात प्रवास करायला लावणाऱ्या लोकांना खड्ड्यात टाकण्याची गरज आहे. 20 तारखेला जनता खड्ड्यात टाकण्याची राहणार नाही असा विश्वास मला. 25 वर्ष आपण युतीमध्ये होतात, युती पूर्णतः सडलेली होती, आता पुन्हा एकदा परिवर्तनाची कशी नांदी नांदे उद्धव साहेबांच्या? युतीमध्ये असताना जे अनुभव आहेत, खरं वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या एका मुलाखतीमध्ये ते सहज बनून गेले होते. पूर्वीची भाजपा आता राहिली, नवीन नेतृत्वाचे तेवढे आदरणीय उद्धवजी ठरवले. आता ते पाहिल्यानंतर जे अटू अनुभव आले, शिवसेना म्हटली का शब्द देणारे आणि शब्द पाळणारे, आणि आम्ही शब्द देतो, शब्द पाळतो. दिलेले शब्द न पाळणारी लोक आम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा लक्षात येतं आणि पुन्हा खोटं बोलतात. खोटं बोलण्यात किती बाहेर येते मी तुम्हाला समोर सांगितलं, पुरावे दिशा दाखवल्यात. खोटं बोलणं हा त्यांचा रगारगात बनलेला आहे. आणि मग त्यांच्या मनातच परत शिवसेनेचं अस्तित्व संपवायचंही त्यांच्या डोक्यात. त्यांना कळलं नाही शिवसेनेची पाळंमुळे किती खोलवर उतरलेली आहेत आणि मराठी माणूस शिवसेनेची किती एकनिष्ठ आहे. त्यांना तर त्यांची निवडणूक